लॅकेसिस दक्षिण अमेरिकेमध्ये जे रेन फॉरेस्ट्स आहेत, जी जंगलं आहेत, त्यामध्ये सुरुकुकू प्रजातीचा एक साप आढळतो. त्याच्या विषापासनं हे औषध तयार केलं जातं. भारतीय साप घोणस जो आहे त्याच्यासारखाच दिसणारा हा साप असतो, मात्र हा घोणसपेक्षा लांब असतो. हा 7 ते 8 फुटाचा असतो व घोणस 3 ते 4 फुटांचा असतो. सापांच्या विषाचा प्रादुर्भाव हा 2 पद्धतीने होतो शक्यतो. काही सापांच्या विषाचा प्रादुर्भाव हा रक्तावरती होतो. त्यामुळे रक्त गोठत नाही आणि हृदय बंद पडतं आणि मृत्यू होतो. दुसऱ्या सापांचा किंवा सापांच्या विषाचा जो प्रादुर्भाव आहे तो मेंदूवर होतो. त्यामुळे श्वसनाला अडथळे निर्माण होतात आणि मृत्यू होतो. काही सापांच्या विषाचा प्रादुर्भाव हा दोन्ही पद्धतीने होतो, म्हणजे मेंदूवर पण होतो आणि रक्तावर पण होतो. तर सुरुकुकू ह्या सापाच्या विषाचा प्रादुर्भाव हा दोन्ही म्हणजे रक्तावर पण होतो आणि मेंदूवर पण होतो. हे जे औषध आहे हे बनवण्यासाठी विषाचा एक भाग किंवा एक थेंब घेतात. त्यात 99 भाग किंवा 99 थेंब अल्कोहोल टाकतात. त्याच्यावर काही औषधीय प्रक्रिया करतात. त्यानंतर त्यातील पुन्हा एक भाग द्रव्य म्हणून घेतात. त्यात 99 भाग द्रावण म्हणून अल्कोहोल टाकतात. त्यावर औषधीय प्रक्रिया करतात. अशा पुढे 30 स्टेप, 200 स्टेप्स किंवा 1000 स्टेप्स करतात आणि हे औषध तयार करतात. जितक्या जास्त स्टेप्स तितका यातील औषधीय गुणधर्म वाढत चालतो आणि विषाचा प्रादुर्भाव कमी कमी होत चालतो. साधारणतः साप चावल्यावरती कोणते लक्षण आढळून येतात, तर पापण्या जड पडतात किंवा पापण्या पडतात, बोबडी वळते, बोलायला त्रास होतो, मान व्यवस्थित धरता येत नाही, आवळल्यासारखे होते, गुदमरल्यासारखं होतं, गोंधळल्यासारखं होतं, शुद्धीवर नसल्यासारखं बेशुद्धपणा येतो. ज्या जखमा आहेत त्यातनं रक्तस्राव जास्त वाढतो, त्या लवकर बऱ्या होत नाहीत, काळवंटतात, त्याला गँग्रीन होतं. असे सर्वसाधारण लक्षणं ह्या लॅकेसिसच्या व्यक्तिमत्वामध्ये आढळून येतात. ही आजार त्यांना जास्त जाणवतात किंवा अशा आजाराच्या लोकांमध्ये किंवा अशा आजारांमध्ये हे औषध वापरलं जातं. लॅकेसिसच्या लोकांचं सर्वसाधारणपणे व्यक्तिमत्व हे खूप गर्विष्ठ लोक असतात. इतर सर्वसामान्य लोकांपेक्षा हे विशेष दर्जाचे आहे किंवा हे श्रेष्ठ आहेत किंवा यांना काही विशेषत्व प्राप्त आहे असा यांना भास झालेला असतो. अतिशय संशयखोर लोक असतात. इतर लोक यांना इजा पोहोचवण्यासाठी काही गतिविधी करत आहेत, हालचाली करत आहेत, बोलत आहेत असा यांना सतत भास होतो. त्याबरोबरच मत्सरी भाव असणारे, हेवा जास्त असणारे, जळाऊ वृत्तीचे लोक असतात. यांना कुठल्याही गोष्टीत इतरांशी हेवा करणे याची जास्त सवय असते. बोलण्यात अत्यंत घाईने बोलणारे लोक असतात, कारण की यांच्या डोक्यात खूप कल्पना असतात, विचार असतात. त्यामुळे ते बोलताना खूप पटपट बोलतात, घाईगर्दीने बोलतात. एकाच वेळी बरेच विषय त्यात टाकतात.
व ते सर्वचं सर्व बोलणं समोरच्याने लवकर समजून घ्यावं, अशी यांची एक भावना पण असते. मात्र ऐकताना समोरच्याला त्यांचं हे सर्व बोलणं असंबद्ध बडबड वाटते. कारण की बऱ्याच गोष्टी किंवा बरेच विचार एकत्रित मांडलेले असतात म्हणून. ही अंधश्रद्धाळू लोकं असतात. ही सभ्य असले, वागण्यात यांनी कुठलाही गुन्हा केलेला नसला, तरी काही-काही अंधश्रद्धांमुळे यांना असं वाटतं, की आपल्या हातून काही पाप घडलेलं आहे, दुष्कर्म घडलेलं आहे. त्याविषयी ते ईश्वराकडे सतत क्षमायाचना करत असतात व हे जे पाप त्यांच्या हातून घडलेलं आहे, असं जे त्यांना वाटत असतं, ते त्यांच्या जवळच्या व्यक्तींना सतत सांगून हैराण करत असतात. तरुणांमध्ये प्रेमभंगामुळे निराशा आलेली असते, सतत बेचैनी असते, इतर लोकांपासून, समाजापासून अलिप्त राहण्याचं जास्त पसंत करतात किंवा अलिप्त राहण्याला जास्त प्राधान्य देतात. एक प्रकारची खिन्नता किंवा दुःखी भाव यांच्या चेहऱ्यावर सतत असतात. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. लॅकेसिसच्या लोकांचा चेहरा सर्वसाधारणपणे कावीळमुळे पिवळसर असतो. डोळ्यांना सूज आलेली असते, लालबुंद डोळे असतात, बाहेर आलेल्यासारखे वाटतात, पापण्या सुजलेल्या असतात. चेहऱ्यावरती जखमांमुळे काळे जांभळे डाग असतात किंवा चेहरा डागाळलेला असतो. चेहऱ्यावर एक सूज असते. शरीरावरती पण सूज असते. जखमा असतात. त्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. त्यातनं काळपट लाल रक्तस्राव असतो. त्यांना जंतुसंसर्ग होतो, पस फॉर्मेशन होतं. जखमांच्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्या सुजतात, फुगतात. त्यांच्या धमन्यांमध्ये रक्त साखळतं. त्या साखळलेल्या रक्तामुळे जांभळे डाग जास्त दिसतात, काळे डाग जास्त दिसतात शरीरावर. ज्या सुजलेल्या, फुगलेल्या धमन्या असतात किंवा रक्तवाहिन्या असतात, त्यांच्यावर नाडीचे ठोके सर्व शरीरावर ठिकठिकाणी जाणवतात. सुजलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये किंवा धमन्यांमध्ये गाठी-गाठी निर्माण होऊन व्हेरिकोज व्हेनचा त्रास होतो, शक्यतो पायांवरती. ही लोकं खूप संवेदनशील असतात. यांना गंध, दृष्टी, चव, स्पर्श कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असतात. गोंगाट सहन होत नाही, वास सहन होत नाहीत. डोळ्यांना सूज आल्यामुळे डोळे लालबुंद झालेले असतात, प्रकाश सहन होत नाही. डोळ्यांच्या पापण्या ज्या आहेत त्या जड पडलेल्या असतात, त्यांनाही खूप सूज आलेली असते. गार वाऱ्यामुळे यांना सर्दीचा त्रास होतो, खूप शिंका येतात, नाक चोंदतं, नाकात जखमा निर्माण होतात, त्यातनं काळपट लाल रक्तस्राव होतो. ज्यावेळेस सर्दीचा त्रास होतो व नाक वाहत असतं, त्यावेळेस त्यांना डोकेदुखीचा काहीच त्रास नसतो. मात्र नाक वाहणे बंद झालं की डोकेदुखीचा त्रास खूप व्हायला लागतो. डोकं खूप जड पडतं आणि डोकेदुखीचा त्रास गेला की नाक वाहायला लागतं. असं सर्व आजारांबरोबर यांना शक्यतो डोकेदुखीचा त्रास असतो. घशाचे जे स्नायू असतात यांना पॅरालायसिस होतो, पक्षवात होतो, पक्षघात होतो. त्यामुळे यांना
गिळायला त्रास होतो, अन्न गिळायला त्रास होतो. शक्यतो द्रव पदार्थ गिळताना त्याच्या स्पर्शामुळे खूप वेदना जाणवतात, त्रास होतो. पॅरालायसिसमुळे ते नीट त्यांना गिळता येत नाही. त्यामुळे खोकल्याचा त्रास होतो. मात्र स्थायू पदार्थ खाल्लेत की त्याच्या प्रेशरने त्यांना थोडं बरं वाटतं. गरम पदार्थ सहन होत नाहीत. मात्र गार पदार्थ खाल्लेत की बरं वाटतं. टॉन्सिल्सला सूज आलेली असते, घशाला सूज आलेली असते, जखमा होतात, त्यांना जंतू संसर्ग होतो, त्या लवकर बऱ्या होत नाहीत. जिभेला सूज आलेली असते, जीभ सुजून जाड भरडी चामड्यासारखी झालेली असते. लाळेचा स्राव जास्त प्रमाणात होतो. पिवळसर, चिकट, तंतुमय लाळेचा स्राव होतो. झोपताना सुद्धा यांना उशीवरती काहीतरी कपडा ठेवून झोपावं लागते लाळेच्या जास्त स्रावामुळे. एकंदरीत लाळेच्या स्रावामुळे, पुन्हा जिभेला सूज, जखमा आल्यामुळे यांना बोलायला त्रास होतो. मानेचे त्रास जास्त असतात यांना. मानेच्या तिथे ज्या ग्रंथी असतील, थायरॉइड, सबमॅन्डिब्युलर म्हणजे आपले गालफुगी, असे आजार होतात. थायरॉइडचा त्रास होतो. संवेदना इतक्या असतात की त्यांना मान कॉलरच्या स्पर्शाने सुद्धा जास्त दुखते. त्यामुळे शक्यतो कपडे मोकळे किंवा सैल वापरतात. यांच्या लिव्हरला सूज येते. लिव्हरला सूज आल्यामुळे कावीळ होते. कावीळमुळे सतत मळमळल्यासारखं वाटतं, उलट्या होतात, डोळे पिवळसर पडतात, चेहरा पिवळा पडतो, डोळे लाल होतात. टायफॉइडमुळे जखमा होतात आतड्यांना. पुन्हा त्यातनं काळपट लाल रक्तस्राव येतो आणि तो उलट्यांमधनं पडतो. तसेच स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या डाव्या बाजूला जे बीजांड आहे त्याला सूज येते, त्याला जंतू संसर्ग होतो, ती जखम लवकर बरी होत नाही. त्यामुळे एक पद्धतीचं काठिण्य येतं. त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी वगैरे असे आजार होतात. ह्या सर्व जखमांमुळे, रक्तस्रावामुळे यांच्या पोटाला खूप वेदना होतात व त्या वेदना इतक्या असह्य असतात की यांना कपड्याचा स्पर्श सुद्धा सहन होत नाही. त्यामुळे कपडे एकदम सैल वापरतात. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळात जी चिडचिड होते, पूर्ण शरीरावर उष्णता जाणवते, रक्ताभिसरणात शरीराचा संपूर्ण बदल जाणवतात, तीव्र डोकेदुखी जाणवते. मासिक पाळीच्या वेळी अंगावरनं काळपट लाल रक्तप्रवाह जातो. तो बंद झाला की तीव्र डोकेदुखी होते आणि डोकेदुखी बंद झाली की रक्तप्रवाह सुरू होतो. असं अल्टरनेट होतं. प्रसूतीच्या वेळेस स्त्रियांना गळा आवळल्यासारखं किंवा घसा आवळल्यासारखं होतं. त्यामुळे गुदमरल्यासारखं होतं. ह्या लोकांचे सर्व आजार जे आहेत हे शक्यतो झोपेत जास्त वाढतात. झोपेतून म्हणजे यांना झोपेची सुद्धा त्यामुळे भीती वाटते. बेडवरती बराच काळ बसून राहिलेले असतात, डोळे सुजतात, लालबुंद झालेले असतात, पापण्या लागत असतात, झोप अनावर होते, तरी हे लवकर झोपत नाही. आणि झोपले की सकाळी उठल्यावरती यांना मळमळल्यासारखं होतं, उलट्या होतात, तीव्र डोकेदुखी होते, एका पद्धतीची खिन्नता किंवा निराशा जास्त जाणवते.
जितकी जास्त झोप तितका जास्त त्रास यांना जाणवतो. त्यामुळे झोप ही त्यांना एक त्रासच वाटतो. आणि ज्यावेळेस हे अंघोळ करतील गरम पाण्याने, त्यावेळेस त्या गरम पाण्यामुळे पूर्ण शरीरावर सूज येते. पूर्ण शरीराच्या रक्तवाहिन्या मधून नाडीचे ठोके जाणवायला लागतात. जास्त धडधड जाणवते छातीत. व जर रूमला किंवा घरात जास्त उष्णता असेल, तर त्यांना अजूनच चक्कर येतात, गोंधळल्यासारखं होतं. एकंदरीत सर्वचा सर्व जो त्रास आहे यांचा उष्णतेमुळे जास्त वाढतो आणि गारव्यात थोडा कमी होतो. सर्वसाधारणपणे लॅकेसिसच्या लोकांचं किंवा औषधाच्या लोकांचं हे असं सर्वसाधारणपणे व्यक्तिमत्व असतं.